मित्रांनो, बडवल ग्रुप लाडू समोर आहे आपल्या आणि नक्कीच लाडू आणि त्याची संपूर्ण टीम एक चांगलं नियोजन करत असतात. शेठची मुलाखत आपण नेहमी घेत असतो. फ्रंटला आपल्याला कॅमेरा समोर कधी बघायला नाही भेटत, असे संपूर्ण नियोजन करतात. तर चला नियोजनकर्त्यांशी बोलूया, कशा प्रकारे नियोजन असतं आणि कशा प्रकारे त्यांची मेहनत आहे या आपल्या लाडूच्या मागे. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, एक चांगली प्रेक्षणीय विंजोड होती. नक्कीच लाडू जिथे जिथे जातो चांगलं नाव करतो आणि गुलालामध्ये राहतो. काय सांगाल? प्रेक्षक म्हणजे आजची गाडी मैत्रीपूर्णच होती. आपले ते कोणगाव भिवंडीवाले जवळचे होते. ते नाव फिरवलेलं रायबावरती. हम्म. पिंपळच दादा बंडी. आज पहिऱ्यामध्ये कोण होता? रायबा आपला उसटण्याचा. उसटण्याचा रायबा. कशा काय प्रकारे नियोजन झालेला? नियोजन म्हणजे मागच्या मैदानाला कुंडलातला तीच गाडी पळालेली, तीच गाडी आज पळवली. हम्म. दादा लाडू सध्या बघतोय आपण, तुमच्या गावचं नाव खरोखर म्हणजे सात समुद्र पार घेऊन चाललाय आणि त्याच्या मागची मेहनत देखील तुमची तेवढी आहे. लाडू थोडे दिवस कुठे ना कुठे तरी दुखापतीमध्ये होता, तेव्हा त्याच्यानंतर जो निघला तो एकदम टॉपलाच निघलाय. काय सांगताय? टॉपला म्हणजे बैल एक 10 ते 15 दिवस आजारी होता. त्यामुळे बैल काढला नव्हता बाहेर. काढला तिथून गुलालाच राहिला. दादा मधल्या कालामध्ये कुठून कुठेतरी आजारी असताना एक दोन वेळेला पलवलेला, तेव्हा तेव्हा कुठून कुठेतरी पराभव झालेला. त्याच्यानंतर तुम्ही आज एवढ्या टॉपला परत त्याच जोशाने निघलाय. काय सांगाल? बरोबर म्हणजे आम्ही आस्ते आस्ते बारीक बारीक गुलाला करत नंबरात येतोय. पण बाकी असं म्हणजे एकदम धमाका आहे मग आमचा काय नसतो. हम्म. दादा लाडू म्हणजे एकदम चांगला नंदी आणि सध्या पब्लिकला पण एकदम टॉपच पलते. काय सांगाल? टॉपला म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पूर्ण सीझन पण आमचा टॉपलाच होता आणि वर्षी पण आता टॉपला राहण्याचा प्रयत्न करू 100%. दादा आज तुमच्या सभोवताली सवंगडे आहेत, यांची मेहनत पण बैलाच्या मागे खूप आहे. कुठं ना कुठेतरी सगळी जण एकत्र येत आहे, तेव्हा कुठं तरी आपल्याला गुलाल भेटतं. काय सांगाल यांच्याबद्दल? गुलाल म्हणजे कंटिन्यू पोरा बैलाच्याच बरोबर असतात कायम. त्यामुळे पोरांचा काही विषय नाही. हम्म. दादा लाडू म्हणजे तुम्ही सांगता की तुम्ही छोटे मोठे गुलाल करता, पण लाडू तुम्ही बघतो नेहमी टॉपच्याच गाड्या करता आणि टॉपलाच केलेत असतं. पहिले पण टॉपचेच असतात लाडूचे. काय सांगाल? पहिरे म्हणजे पहिऱ्याचा कसं कारण बैल जसा पळतो तसा आम्ही जेवढा बैलाला बैल पूर्ण उडेल तेवढं बघतो आम्ही. नक्कीच दादा. आज अजून काय अपेक्षा, अशा अपेक्षा ठेवल्यात लाडू करणं तुम्ही? अपेक्षा काहीच नाही, जेवढी अपेक्षा होती सर्व पूर्ण केल्या. अपेक्षा बिनजोड असो परत मागे हिंदकेसरी राहिला ती पण अपेक्षा आमची पूर्ण आली. हम्म. बस काहीच बाकी अपेक्षा नाही. नक्की दादाशी बोलतो 2 मिनिटं. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. माझं नाव आशु सोनावले, ममदापूर. अशी दादा आज लाडूच्या मागे तुमचं पण नाव कुठं ना कुठं तरी घेतलं जातं आणि तुम्हाला पण लोक विचारतात. आज कसं फील करताय तुम्ही की आज लाडू गुलालामध्ये राहता आणि आज आपल्याला लोक देखील विचारतात? ते सगळी पोरांची मेहनत आहे आणि गावदेवीचा हात आहे पाठीशी, म्हणून सगळे दिवस बघायला भेटतात. आज एक चांगला मैदान झाला, या मैदानामध्ये गुलाल झाला. आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता तुम्हाला? इम्पॉर्टंट म्हणजे आता बैल आजारात होता, काही दिवस शांती होती आणि आता बैल आलाय. आता होईल मोठा मोठा डिझाईन होईल. दादा सध्या बैल बघतो एकदम टॉप स्पीड. आता मागे पण ना एकदम स्पीडला पळत होता आणि तेव्हा पण पाय लावून दुखापत झालेली त्याच्या. हो, काय झालेलं त्यावेळेस नक्की? तेव्हा पायाला म्हणजे असा खडा लागला होता, तर बैल घाबरा होता खड्यावरती जायला. पण आता बैल झालाय, व्यवस्थित झालाय. आता पण आजारी होता, नाकात फोडी झालती. तर बैल आमचा 2 आठवड्याभर आम्ही होतो, शांती होती. आता आहे, बैल आहे, रुटीनला येईल असते असते. दादा मागच्या वेळेस ना घाटावरती मथुर आणि लाडू पण पळणार होता आणि तेव्हा पण पायाला लागल्यामुळे नियोजन काहीतरी कॅन्सल झालेला. आता काय बैल सांगा? बैल खूप आपला आजारीचा असतो. जेव्हा पण आजारात गेलाय, पण कमी नाही झाला कधीच आणि मोठाच करतो धमाका. 100%. दादा आज त्यावेळेस पण म्हणजे मथुरची आणि लाडूची एक चांगली म्हणजे व्हिडिओ पण अजूनपर्यंत व्हायरल चालल्यात त्या मथुर आणि लाडूचं, म्हणजे भावाचं प्रेम बोला हो, किंवा एक चांगली गाडी पण पळालेली. काय सांगाल त्यांच्याबद्दल? ती गाडी पण आपली होईल आणि राहुल भाई पण आम्हाला घाटावरती दिला होता एक शब्दावर बैल. आम्हाला गुलाल नव्हता, तर ते आम्हाला एक शब्दावर बैल दिलता. दिलदार मनाचा राजा माणूस आहे राहुल भाई. त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. दादा मग परत ही जोडी कधी पळताना बघायला भेटेल का? लवकर दिसेल, बिनजोडला लवकर दिसेल. आपला मोठा धमाका होईलच लवकर. 100%. दादा आज बघतोय एवढं सगळं म्हणजे नंदी नाव करते, तरी पण कुठेतरी सगळी पोरं त्यांना इगो नाही किंवा कसल्याच प्रकारे म्हणजे त्यांना गर्व नाहीये बैलावरती. काय सांगाल? पोरांची सगळ्यांची मेहनत आहे, त्याच्यामुळेच बैल एवढा पळतंय. आणि पोरं आमची लय भारी आहेत. खूप शिवाविया देतील, पण एका टाटात जेवतील उद्या, अशी पोरं आहेत आमची. भारी म्हणजे पोरं आहेत आपापसात सगळी. सगळं चालतं का? हा, सगळं चालतंय. भारी पोरं आहेत आमची. दादा कुठून कुठेतरी ही मजाक मस्ती करून किंवा असं मस्ती तेव्हाच कुठून कुठेतरी मैत्री म्हणजे घट्ट पण होती आपली. हा काय आमची सांगशील? पोरांच्या बद्दल बोलू तेवढा कमीच आहे. पोरांची साथ आहे आणि आई गायदेवीचा हात आहे पाठीशी, त्यामुळे हे दिवस आम्हाला आलेत. आणि असंच आम्ही आस्ते आस्ते जाऊ पुढं. काय गर्व नाही, काय नाही. सगळी आमची भाऊ आहेत, व्यवस्थित चाललंय ओके. सगळं. लाडूच्या पायावरती पाऊल ठेवून मग अजून एखादा वासर तयार करताय का नाही? 100% येईल असते असती. पहिला आमचा लाडू करते नाव, अजून होईल नाव. हा. आई गावदेवीचा हात आहे, बस
तेवढं दादा किती किती नंदी आहेत दावणीला तसं? नाही, आपलं एकच नंदी आहे. हा. एकच नंदी वाटत नाही का की घ्यावा एखादा याच्या नंतर काहीतरी नाव करेल? आहे. आमचं मामा बोलतील तेव्हा नवीन खरेदी नक्कीच दिसेल. चालेल दादा, संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला तर वाटतं मामांवरती विश्वास पण तुमचा जाम आहे, काय सांगाल? मामांचा आशीर्वाद आहे. मामा बोलतील तसंच आहे. मामांच्या मुलं एवढं घडलाय. सगळी मेहनत मामांचीच आहे, जास्त बोललं तर. हा. पोरांची पण आहे, पण मामांचं जास्त हात आहे बोलल्या मागं. मामाच आम्हाला सगळं मामा सांगतील तसंच. मामा बोलेल ती पूर्व दिशा, असं आहे. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. अभिनंदन असेल, एक चांगला गुलाल झाला आणि याच्या पुढे असाच गुलाल करत राहा. धन्यवाद. धन्यवाद.